हा केक बघा ना, किती मऊ लुसलुशीत झालेला आहे. त्याचबरोबर केकच्या आतपर्यंत अगदी सुरेख अशी जाळी पडलेली आहे. हा केक कोणत्याही मोल्डचा वापर न करता अगदी अप्पे पात्रामध्येच बनवलेला आहे. केक बनवताना आपण यामध्ये अजिबात साखर किंवा मैद्याचा वापर केलेला नाही. बिना ओव्हनचाच हा केक आपण बनवणार आहोत. सध्या आंब्याचा देखील सीझन चालू आहे. तर असे हे अगदी गोल गरगरीत टम्म फुगलेले जाळीदार आंबा केक आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी वैभवीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. मिनी मँगो केक बनवण्यासाठी इथं एका मेजरिंग कपने मोजून 1 कप भरून इतका आंब्याचा गर घेतला. आंब्याचा गर घेत असताना शक्यतो थोडासा गोडसरच घ्यायचा, त्यामुळे आपला केक आहे तो टेस्टी बनून तयार होतो. केकसाठी लागणारं सर्व साहित्य आपल्याला अगदी मोजूनच घ्यायचं आहे, त्यामुळे आपला केक आहे तो अगदी परफेक्ट बनून तयार होतो. केकचं साहित्य मोजण्यासाठी असा हा मेजरिंग कप वापरा किंवा कप नसेल तर एखादी वाटी सेट करा. केकसाठी लागणारा 1 कप भरून इतका आंब्याचा गर मी अगोदरच काढलेला होता. तो गर आता एका मिक्सर जारमध्ये काढून घेते. 1 कप आंब्याचा गर असेल तर आपल्याला त्यासाठी बरोबर अर्धा कप इतका गूळ घालायचा आहे. तर इथं बघा मी अर्धा कप इतका चिरून घेतलेला गूळ यामध्ये घालते. आंबा हा जास्त गोडसर आहे, त्याचबरोबर अर्धा कप गूळ हा यामध्ये पुरेसा आहे. गुळाऐवजी तुम्ही यामध्ये अर्धा कप साखर घातली तरीही चालू शकतं. हा केक आहे तो मी अजिबात साखरेचा वापर न करता बनवत आहे, त्यामुळे इथं मी गूळ वापरला. आता बरोबर यामध्ये आपण पाव कप भरून इतकं रोजच्या जेवणातलं तेल घालू. मेजरिंग कपने मोजून मी इथं बरोबर पाव कप भरून इतकं तेल घेतलं. वाटीने मेजरमेंट घेत असाल तर पाव वाटी इतकं तेल तुम्ही यामध्ये घाला. तर इथं मी रोजच्या जेवणातलं जे सूर्यफूल तेल आहे तेच यामध्ये घातलेलं आहे. जास्त उग्र वास असणारं तेल वापरू नका. आता त्याच कपने मोजून आपल्याला बरोबर पाव कप भरून इतकं दूध घालायचं आहे. सुरुवातीला मी पाव कप दुधाचाच वापर करत आहे. आवश्यकता वाटली तर आपण पुढे दूध वापरणार आहोत. केकमध्ये दुधाचा वापर करत असताना नॉर्मल टेम्परेचरला असणाऱ्या दुधाचाच वापर करायचा आहे. अगदी जास्तही गरम दूध वापरायचं नाही किंवा अगदी जास्तही थंड फ्रीजमधून काढलेलं दूध इथं आपल्याला वापरायचं नाही. मिक्सर जारमध्ये काढून घेतलेला आंब्याचा गर, गूळ, तेल आणि दूध आपल्याला एकत्रित असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून याची अगदी स्मूथ अशी पेस्ट बनून तयार होईल. इथं मी मिक्सर जारमध्ये काढून घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलं, त्यामुळे यामध्ये घातलेला आंब्याचा गर आणि गूळ छान असं बारीक झालं. एकदा का बारीक झालं की आपल्याला मिक्सरला फिरवायचं थांबायचं. जास्त वेळासाठी याला आपण बारीक करत बसलो तर यामध्ये घातलेला आंब्याचा गर आहे तो काळपट दिसू शकतो. हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर यामध्ये एकही आपल्याला आंब्याचा गर किंवा गुळाचा तुकडा राहू द्यायचा नाही. अगदी प्लेन असं आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सर जारमध्ये बारीक करून घेतलेल्या मिश्रणामध्येच आपण पुढील साहित्य घालणार आहोत. तर इथं मी एका मेजरिंग कपने मोजून बरोबर पाऊण कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं, म्हणजेच 3/4 कप इतकं गव्हाचं पीठ आपल्याला या केकसाठी वापरायचं आहे. रोजच्या जेवणामध्ये आपण चपाती बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ इथं मी वापरलेलं आहे. मैद्याऐवजी मी गव्हाच्या पिठाचा वापर करत आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला बरोबर पाव कप भरून इतका रवा घालायचा आहे. रवा बारीक मोठा तुम्ही कोणताही वापरू शकता, कारण हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करणार आहोत. केक मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होण्यासाठी यामध्ये बरोबर 1 टीस्पून इतकी बेकिंग पावडर घालते. टीस्पून ऐवजी तुम्ही जर का चमच्याने मोजत असाल तर चमच्यामध्ये बघा, ही बेकिंग पावडर भरण्यासाठी हा चमचा अगदी थोडासाच कमी आहे. म्हणजे तुम्ही चमच्याने जर का ही बेकिंग पावडर मोजत असाल तर पोहे खाण्याचा जो मीडियम साईजचा चमचा असतो ना, त्याने मोजून तुम्ही पाऊण ते 1 चमचा भरून इतकी बेकिंग पावडर यामध्ये घाला. बेकिंग पावडर सोबतच आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा देखील घालायचा आहे. तर बेकिंग सोडा इथं बघा मी हाफ टीस्पून इतका घेतलेला आहे. आता हाच बेकिंग सोडा आपण त्याच चमच्याने मोजला तर बघा बरोबर अर्धा चमचा इतका हा बेकिंग सोडा भरलेला आहे. तर हे मेजरमेंट आहे ते अगदी परफेक्ट आहे. 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा. मेजरिंग कपने मोजत असाल तर मेजरमेंट सांगितलेलंच आहे. त्यानंतर यामध्ये मी अगदी पाव टीस्पून इतकं चवीनुसार मीठ घातलं. चमच्याने मोजत असाल तर पाव चमचा मीठ घाला, त्यामुळे केकला चव छान येते. त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप भरून इतकं दूध घातलेलं आहे. आता हे दूध देखील नॉर्मल टेम्परेचरचंच मी वापरत आहे.
दूध घातल्यानंतर हे संपूर्ण मिश्रण मी हलकंसं मिक्स करते आणि त्यानंतर मिक्सर जारचं जे झाकण आहे ते लावते आणि याला मिक्सरला फिरवून घेते. मिक्सरला फिरवत असताना आपल्याला अगदी जास्त वेळासाठी देखील याला बारीक करत बसायचं नाही. एकदा का हे संपूर्ण साहित्य एकजीव झालं की आपल्याला मिक्सरला फिरवायचं थांबायचं आहे. जास्त वेळ जर का आपण याला मिक्सरला बारीक केलं तर केकचं टेक्स्चर आहे ते बिघडू शकतं, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे. त्यामुळे आपला केक आहे तो अगदी छान रवासर बनून तयार होतो. तर इथं पहा, अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर बनून तयार झालेलं आहे. बनवून घेतलेलं केकचं संपूर्ण बॅटर तुम्ही एका बाउलमध्ये काढून घेऊ शकता, पण मी अगदी कमी भांड्यांमध्येच हा केक बनवत आहे. त्यामुळे मिक्सर जारमध्येच याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी याला बाजूला ठेवते. तोपर्यंत आपण केक बेक करण्यासाठी लागणारी पूर्वतयारी करूयात. गॅस ऑन केलेला आहे आणि गॅस मीडियम टू लो ठेवायचा आहे. त्यानंतर त्यावरती आपल्याला एक जाड तवा ठेवायचा आहे. इथं मी लोखंडी तवा वापरत आहे. त्यानंतर तव्यावरती आपल्याला हे अप्पे पात्र ठेवायचं आहे आणि अप्पे पात्राला आतल्या बाजूने थोडं थोडं करून तूप लावायचं आहे. अप्पे पात्र जर का आपण डायरेक्ट गॅसवरती ठेवलं तर आपला केक करपू शकतो किंवा व्यवस्थित बेक होणार नाही. त्यामुळे इथं बघा, मी अप्पे पात्राच्या अगोदर एक जाड तवा ठेवलेला आहे. तवा थोडासा जाडसरच असावा. अप्पे पात्र आपल्याला जास्त वेळ देखील प्रीहीट करायची अजिबात आवश्यकता नाही. फक्त गरम होईपर्यंतच आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे. तर अप्पे पात्र फक्त गरम होत आहे तोपर्यंत बघा, हे केकचं बॅटर देखील अगदी छान असं फुललेलं आहे. आता याला मी एकाच दिशेने फिरवत अगदी 2 मिनिटांसाठी फेटून घेते. त्यामुळे हे मिश्रण आणखीन छान असं फुललं जाईल. त्याचबरोबर यामध्ये काही गाठी गुठळे असतील त्या देखील फुटल्या जातील. केकचं बॅटर मी अगदी 2 मिनिटांसाठी छान असं फिरवून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण यापासून केक बनवूयात. तोपर्यंत अप्पे पात्र देखील गरम झालेलं आहे. आता थोडं थोडं करत हे मिश्रण आपल्याला या अप्पे पात्रमध्ये घालायचं आहे. यामध्ये हे मिश्रण घालत असताना अगदी जास्तही फुल आपल्याला हे अप्पे पात्र भरायचं नाही. अर्धच इतकं भरायचं आहे, जेणेकरून केक छान फुलला जातो. माझं अप्पे पात्र आहे ते मोठं आहे. 1/7 12 बघा केक बनवून तयार होणार आहेत. तर मोठं अप्पे पात्र असल्यामुळे 1/7 आपण 12 केक बनवणार आहोत. सर्व अप्पे पात्र मी भरून घेतला. तर याच्यावरती झाकण ठेवते, गॅस मीडियम ठेवते आणि फक्त 10 मिनिटांसाठीच आपल्याला हा केक आहे तो बेक करून घ्यायचा. 10 मिनिट झालेले आहेत बघा, केक किती छान असा फुललेला आहे. आता एखादी टूथपिक घेते आणि टूथपिक घातली तर बघा, याला थोडंसं मिश्रण चिकटत आहे, म्हणजेच केक थोडासा बेक व्हायचा बाकी आहे. त्यामुळे मी याला एक दुसऱ्या बाजूने पलटून घेते. केक जर का बेक झाला असेल तर दुसऱ्या बाजूने पलटण्याची देखील गरज पडत नाही. केक थोडासा बेक व्हायचा बाकी आहे, त्यामुळे मी याला दुसऱ्या बाजूने पलटून घेतलं. गॅस आहे तो मीडियमच ठेवलेला आहे. झाकण ठेवते आणि फक्त 2 मिनिटांसाठी दुसऱ्या बाजूने याला बेक करते. 2 मिनिट झालेले आहेत तर चेक करते केक बेक झाला आहे का नाही ते. पुन्हा एकदा दुसरी नवीनवाली टूथपिक टाकलेली आहे. तर बघा, या टूथपिकला अजिबात मिश्रण चिकटलेलं नाही, म्हणजेच हा केक आहे तो अगदी व्यवस्थित असा बेक झालेला आहे. साधारणपणे 10 ते 15 मिनिटांमध्येच हा केक बघू शकता किती सुंदर असा बेक झालेला आहे. असं काही नाही की तुम्ही केक अप्पे पात्रमध्येच बनवा, तुम्ही हा केक एखाद्या टीनमध्ये देखील बनवू शकता. सर्व मिश्रण टीनमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर तोच टीन तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये ठेवून तसा देखील हा केक तुम्ही बेक करू शकता, किंवा हाच केक तुम्ही ओव्हनमध्ये देखील बेक केला तरीही चालू शकतं. बेक करून घेतलेले सर्व केक मी एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर तुम्ही बघू शकता केक किती छान असे टम्म फुगलेले आहेत. यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे केकला रंगही छान आलेला आहे. केककडे बघितल्यानंतर समजत आहे की केक किती छान असे खरपूस भाजलेले आहेत ते. सर्व केक मी अप्पे पात्रमधून बाजूला काढून घेते आणि याच पद्धतीने उरलेले केक बनवून घेते. आपण जेवढं मेजरमेंट घेतलेलं होतं तेवढ्या मेजरमेंटमध्ये 36 मिनी मँगो केक बनवून तयार झाले. पहिली बॅच मी बेक केल्यानंतर घरामध्ये एवढा सुगंध सुटला ना, घरातल्या लोकांना मी सर्व केक बेक करेपर्यंत अडवू शकले नाही. त्यामुळे यामधले काही केक आहेत ते घरामध्ये खाल्लेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत टम्म फुगलेले जाळीदार असे मिनी मँगो केक बनून तयार झालेले आहेत. घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारा मऊ लुसलुशीत जाळीदार असा मिनी मँगो केक तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री मी देते. तुम्हाला हा केक आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.